या टीमच्या माध्यमातून सध्या 2 सलामीवीर मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत, समीर पाटील आणि योगेश पाटील, ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी भागीदारी रचली होती. अप्परकट करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडलाय, फलंदाज समीर पाटील आउट. तर पहिला धक्का 9 या आकड्यावर. ग्लोबल टेनिस क्रिकेट पर ही टेलिकास्ट केली जाणारी स्पर्धा प्रतिमा आपण पाहतोय अगदी वरच्या बाजूला उजव्या कॉर्नर मध्ये आदरणीय नामदार केंद्रीय मंत्री श्रीमान कपिलजी पाटील साहेब, आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्याच वाढदिवसाचा औचित्य साधून कपिल पाटील फाउंडेशन तथा A1 जोडी आयोजित ही स्पर्धा. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा, 1 फलंदाज बाद. नुकतंच आपण पाहिलं होतं सिने अभिनेते गुलशन ग्रोवर हे देखील इथे उपस्थित झाले होते. काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते श्रीमान देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे उपस्थित झाले होते. त्यांनी देखील या स्पर्धेला आशीर्वाद दिला. पहिले षटक संपले, 9 धावा. बाबाज सोनारपाडा या टीमच्या माध्यमातून योगेश पाटील आणि दत्ता ठाकूर ही जोडी आता सध्या मैदानामध्ये. मोठी देसाई या टीमचा जर विचार केला तर कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट अक्षरशः दणानून सोडलं. या टीमने 17 स्पर्धा जिंकण्याचा विक्रम या टीमने केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक 4 पटकावलेले आहेत. चांगली लाईन पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहतोय. प्रेम देवकरचा हा बॉल जातोय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. 910 चौकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ठोकले गेलेले आहेत. प्रेम देवकर फ्रंट अँगल व्ह्यू आपल्या समोर. पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिला. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न योगेश पाटील, बाल्ट्या टोपन नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू, 1 रनवर तो खेळतोय. यॉर्करचा प्रयत्न यावेळेला लेग स्टंपला सोडून गेलाय. पंचांचा इशारा येतो, यस इट इज वाईड. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 10 वर. पहिले षटक संपल्यानंतर तुम्ही पाहताय केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 हा देदीप्यमान सोहळा 31 बाईकसह मालिकावीरासाठी हुंडाई सँट्रो कार दिली जाणार आहे. मालिकावीराच्या खेळाडूला 1003 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत. 12व्या दिवस रात्रीचा खेळ तुम्ही अनुभवताय. शॉर्ट बॉल, दोन्ही पाय हवेत होते, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली लाईन प्रेम देवकरची. ऍक्शन रिप्ले खूप इंटरेस्टिंग असेल. शॉर्ट स्लोअर बाउन्सरचा वापर इथे करण्यात आला होता प्रेम देवकरच्या माध्यमातून. हा बॉल आपल्या स्क्रीनवर या अगोदर जो टाकण्यात आला होता कमी गतीने आला. कट करण्याचा प्रयत्न बीट झाला. फुल टॉस टाकलाय, आता मागे चाललाय बॉल. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण होतंय. थ्रो डायरेक्ट लागतोय स्टंपवर आणि पंचांचा इशारा येतो लेग बाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने यस रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. कमरेपेक्षा जास्त उंचीने हा बॉल टाकलाय का, DRS वापरलेला आहे. तिसरे अंपायर आता चेक करतील हा बीमर आहे की नाही. बॅटरने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. DRS ऑनफिल्ड अंपायरने लेग बायचा सिग्नल इथे केला होता, त्याच्यामुळे डिसिजन पेंडिंग. DRS वापरण्यात आलेला आहे. फलंदाज योगेशच्या माध्यमातून. रन आहेत 11. एक 1003 षटकार, 910 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ठोकले गेलेले आहेत. तुम्ही पाहताय केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 अंजूर क्रिकेटचा महासंग्राम आणि फेअर डिलिव्हरी हा निर्णय आला, त्याच्यामुळे DRS गमवलेला आहे बॅटिंग करणारा संघ बाबाज 11 सोनारपाडाने. त्यामुळे आता तुमच्याकडे DRS उपलब्ध नसेल. पहा ऍक्शन रिप्ले. हा बॉल डीप होत होता, मागे चालला होता. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, तोपर्यंत 1 रन इथे मिळेल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेत 12. 4 चेंडूचा खेळ संपलाय.
प्रेम देवकर सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करतोय. बाबा सोनारपाडाच्या विरुद्ध मोठी देसाई अशी लढत पाहायला मिळते. दोन्हीही मातब्बर संघ आहेत. या हंगामामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या टीम्स कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमधल्या एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. परंतु पाहूया या अंजूरमध्ये संघ जिंकेल कोण. या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये संघ कुठला पुढे जातोय. हुक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे मिडविकेटला, मात्र बॉल टाइम होत सरळ जातोय सीमारेषा पलीकडे. सारा एंटरप्राइजेस स्टँडच्या दिशेने षटकार. एक रेडमी ब्ल्यू कलरचा मोबाईल हरवलेला आहे. ज्या कुठल्या प्रेक्षकाला मिळाला असेल त्यांना विनंती आहे आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तो आणून द्यायचा आहे. कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी, खूप महत्त्वाचा डाटा त्या मोबाईलमध्ये आहे. तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे, तो मोबाईल जर आपल्याला मिळाला तर तो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या. बॅक टू बॅक दुसरा षटकार. यावेळेला फलंदाज योगेश पाटीलच्या पॅटमधून मिडविकेटला 6 धावा. चांगलं टायमिंग. 2 षटकार इथे ठोकण्यात आलेले आहेत फलंदाज योगेश पाटीलच्या बॅटमधून. खराब लाईन प्रेम देवकरची. स्लाइटली ओव्हरपिच बॉल, त्यावर तुटून पडला ऑन साइडला मिडविकेटला हा षटकार आलाय. मागच्या 2 चेंडूवर 2 षटकार इथे ठोकण्यात आलेले आहेत. क्रीजचा किती चांगला वापर इथे केलाय दोन्ही फटक्यामध्ये फलंदाज योगेश पाटीलने. बॅकफुटला जात असताना अगदी मागच्या पायावर वेट ट्रान्सफर केलं, वजन परावर्तित केलं आणि त्याच्यानंतर ठोकला हा षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपला. 12ची सरासरी गाठण्यामध्ये यश आले. धावा झाले 24. एक फलंदाज बाद. बाबा सोनारपाडा. थर्ड ओव्हर मुख्य व्यासपीठ एनकडून गोलंदाज आलाय संदेश मात्रे. पाहूया किती मोठं लक्ष प्रस्थापित करेल संघ सोनारपाडा. या अगोदर शतकीय भागीदारी केली होती, परंतु आता आज समीर बाद झालाय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॉल निघतोय कव्हर्स मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे पूर्ण होईल. सिंगलच्या जोरावर धावा झाल्यात 25. एक रन इथे ऍड होईल. 25 धावा फलकावर. स्ट्रायकिंग एंडला योगेश पाटील 13 रनवर खेळतोय, त्यामध्ये 2 षटकार त्याने ठोकल्यात. दत्ता ठाकूर खेळतोय 2 चेंडूमध्ये 2 धावा. दोन्हीही आक्रमक बॅटर आहेत टीम बाबाज सोनारपाड्याचे. त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. समीर पाटील लवकर बाद झालाय. पुढचा बॉल. यावेळेला आडव्या बॅटने हाफ पूल केल्या. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं. 1 रन पूर्ण केले योगेशने. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे केलाय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट काय चांगली राहिली आहे. लगेचच कॉल केला सेकंड रन साठी. यॉर्करचा प्रयत्न. पंचाकडे अपील. स्ट्रॉंग अपील. फेटाळली आहे ही अपील. पंचांचा इशारा लेग बाय. DRS सोनारपाडा टीमने गमावलाय, परंतु दुसऱ्या बाजूला मोठी देसाई या संघाच्या गोलंदाजाकडून एक चांगली अपील करण्यात आलेली आहे आणि ती अपील मात्र पंचांनी फेटाळली. आणि आता पाहूया DRS वापरलाय त्यांनी देखील. तर DRS चा वापर करण्यात आलाय LBW साठी. सोनारपाड्याच्या विरुद्ध देसाई या टीमच्या माध्यमातून यानंतर होणारा सामना. याच सामन्यातला विजेता संघ DS टेंबिवलीच्या विरुद्ध खेळताना दिसेल. भाव्या 11 वाघबीळ आणि फुंडे 11 दोन्ही टीमचे कॅप्टन जर तुम्ही आला असाल तर आमच्या ऑर्गनायझिंग टीम कमिटीशी संपर्क साधायचा आहे. भाव्या 11 वाघबीळ आणि फुंडे 11 फुंडे उरण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इथे उपस्थित झाला असाल, संघ इथे उपस्थित झाला असेल तर आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. भाव्या 11 वाघबीळ आणि फुंडे 11 उरण.
DRS इथे वापरण्यात आलाय, इम्पॅक्टच बाहेर आहे, त्याच्यामुळे स्पष्ट फेटाळली जाईल ही अपील. पिचिंग आउटसाइड लेग असल्यामुळे पुढचं काही पाहिलंच जाणार नाही आणि त्यामुळे निर्णय आलेला आहे नॉट आउट. आणि आता दोन्ही टीमने त्यांचा DRS गमावलेला आहे. योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून. 28 धावा फलकावर आहेत. 28 लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. 15 बॉलचा खेळ संपलाय. संदेश मात्रेची अपील इथे व्यर्थ गेली आहे, फेटाळली आहे. यावेळेला स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, गलीमधून बॉल निघतोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने, ज्या गलीचा आपण मगाशी उल्लेख करत होतो अजय सरांबरोबरीने, आणि इथे हा येतोय चौकार. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. डीजे या चौकाराच्या मदतीने धावांमध्ये भर पडताना दिसते. रन झालेले आहेत 32,911 क्रमांकाचा चौकार आला या स्पर्धेमधला. 32 लॉस ऑफ 1 विकेट. स्लोअर वन लवकर पिक केला, लेग ब्रेक वर तुफानी हमला, बॉल सीमारेषा पलीकडे. संदेशचा खरपूस समाचार. दत्ता ठाकूरच्या बॅट मधून षटकार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आता 38. 1006 षटकार या स्पर्धेमध्ये ठोकण्यात आलेले आहेत. पाय ऍक्शन रिप्ले, लेग कटरचा वापर, लवकर पिक केला फलंदाज दत्ता ठाकूरने आणि ठोकला काऊ कॉर्नर मिड विकेटला हा षटकार. चांगलं टायमिंग. 38 धावा. शेवटचा बॉल या ओव्हरचा. खोलवा टप्प्याचा यॉर्कर होता. यावेळेला दिशा दिली एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतात तोपर्यंत एक रन इथे कंप्लीट केली जाईल. ओव्हरची होते समाप्ती. 39 धावा 3 ओव्हर नंतर. बाबा सोनारपाडा. हॅलो, थँक्यू. भाव्य 11 वाघबीळ आणि फुंडे 11 फुंडे दोन्ही संघाचे कर्णधारांनी आमच्या मुख्य स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आयोजक आपल्याला इथे बोलवत आहेत. भाव्य 11 वाघबीळ आणि फुंडे 11 फुंडे दोन्ही संघाच्या कॅप्टननी लवकरात लवकर संपर्क साधा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. काही क्षणातच ज्यांचा आज वाढदिवस, ते सर्व आपल्या जनसामान्यांचे लोकनेते, आपले मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे कार्यसम्राट नेते आदरणीय कपिल मोरेश्वर पाटील साहेब हे देखील या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांचा आज वाढदिवस मोठ्या थाटामाटात या मैदानात गतवर्षीप्रमाणे याही वर्षी इथे संपन्न होणार आहे. तीन ओव्हरचा खेळ संपला. 39 धावा होत्या आणि चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि फलंदाज मात्र बाद होईल दत्ता ठाकूर. दत्ता ठाकूर परतलाय. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न होता आणि इथे फटका फसतोय दत्ता ठाकूर यांचा. आउट होऊन परतलाय. महत्वाची विकेट आणि नवीन बॅटर आता अमोल पाटील.
यंदाच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू अमोल पाटील. मी एवन जोडींना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करायचा आहे. काही मान्यवर इथे दाखल झालेले आहेत त्यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. धर्मातात्या पाटील वेहेले यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आमच्या सन्माननीय सुकेशजी राखी विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर या स्पर्धेचे मुख्य आयोजक एवन जोडीचे एवन शिलेदार यांच्या शुभ हस्ते होतोय. मान्यवरांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर संपन्न होताना तदनंतर भगवान गुलाब म्हात्रे वेहले यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर होतोय. मान्यवरांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह हा अप्रतिम षटकार भगवान गुलाब म्हात्रे वेहल्यावरून आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर संपन्न होतोय. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर श्री सुकेशजी डाकी या स्पर्धेचे एवन शिलेदार यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान संपन्न होतोय. तदनंतर छगन पाटील वेहले हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर संपन्न होतोय. प्रल्हादजी पाटील यांचे बंधू दशरथ पाटील हे देखील आलेले आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर संपन्न होणार आहे. दशरथजी पाटील सुकेजी डाकी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. मान्यवरांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान येथे संपन्न होताना तदनंतर शंकर पाटील सर यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर होतोय. शिक्षक आहेत आणि त्याच कारणास्तव आम्ही सर असा उल्लेख केला आणि खास करून योगा क्लासेस देखील त्यांच्याकडून घेतले जातात अशी माहिती आमचे निलेशजी पाटील, कारण निलेशजी पाटील देखील खूप चांगले अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यास चांगला असतो. योगा असेल, व्यायाम असेल, सर्व फिटनेस साठी अतिशय आवश्यक असतात आणि त्यासाठीच नक्कीच त्याची माहिती योग्य स्तरावर घेतली जाते. तर सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आमचे एवन जोडीचे एवन मित्र आकाशजी म्हात्रे आणि सचिनजी म्हात्रे हे देखील दाखल झालेले आहेत आणि सचिन शनिवार म्हात्रे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करण्याची विनंती एवन जोडीला मी करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण सचिन शनिवार म्हात्रे यांचा शुभ सन्मान करावा. बाबा 11 वाघबीळ संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. फुंडे संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले होते. वाघबीळ संघाचा कर्णधार इथे दाखल झालेला आहे. फुंडे उरण संघाचा देखील कर्णधार दाखल झालेला आहे. मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हायड्रोलिक टॉस बॉक्स. फुंडे उरण संघाचा कर्णधार आणि वाघबीळ संघाचा कर्णधार. बावन्न 4 ओव्हरचा खेळ संपला. 52 रन, 2 फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ संपलाय. बाबाज 11 सोनारपाडाच्या विरुद्ध मोठी देसाई अशी लढत आहे. 51 धावा झाल्यात. 51 धावा आणि 2 फलंदाज बाद झालेत. 51. वेलकम 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 द ग्रँड पर्सनॅलिटी. आमच्या एवन जोडीचे एवन मित्र ज्यांनी या स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य केलेलं आहे असे आमचे डॅशिंग आणि हँडसम पर्सनॅलिटी रणजित वामन म्हात्रे यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे. क्रिश एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा
आदरणीय रणजित वामन म्हात्रे यांचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे. त्यांच्या समवेत ॲडव्होकेट प्रथमेश म्हात्रे एक उत्कृष्ट खेळाडू आणि एवन जोडीचे एवन मित्र यांचा देखील मी विनंती करतोय. आकाश म्हात्रे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अंजूर दिबे आणि सचिन म्हात्रे, रणजित म्हात्रे आणि ॲडव्होकेट प्रथमेश म्हात्रे या सर्वांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. हायड्रोलिक टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत आणि फुंडे उरण संघाचा कर्णधार आणि भाव्य 11 वाघवेल संघाचा कर्णधार आपण देखील यायचंय. अठ्ठावन्न रन झालेत. 58. पाचवं षटक सध्या प्रगतीपथावर. गोलंदाज प्रेम देवकर. खूप चांगला ड्राईव्ह इथे करण्यात आलाय. डीप मध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतो आणि हा येतोय चौकार. सुखेसाठी निलेश पाटील निशाणा वाढवली अंतुर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार पाटील पाटील. सन्माननीय अतिथी कुणालजी दाते आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कुणालजी दाते आणि एवन जोडी देखील दाखल होते. तर रणजित वामन म्हात्रे एक प्रसिद्ध उद्योजक आणि एवन जोडीचे एवन मित्र, क्रिश एंटरप्राइजचे मालक. या स्पर्धेसाठी ज्यांनी बाईक स्पॉन्सर केलेले आहेत ते स्पॉन्सर आकाश म्हात्रे, माणुसकीच्या आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्या समवेत ॲडव्होकेट प्रथमेश आणि एवन जोडीचे एवन मित्र सचिन म्हात्रे हे सर्व मान्यवर इथे दाखल होताना रणजित वामन म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपल्याला टॉस करायचा या मॅचचा. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. ॲडव्होकेट प्रथमेश म्हात्रे देखील इथे उपस्थित आहेत. एवन जोडी हा कॉल करण्यात आल्याने यस एवन जोडी टॉस इथे जिंकलेला आहे. फुंडे 11 फुंडे या संघाच्या कर्णधाराने आमच्याबरोबर ते इथे उपस्थित आहेत. निर्णय काय आहे, कारण खूप महत्त्वाचा सामना आहे. सुपर 15 मधून सुपर 8 मध्ये दाखल होण्यासाठी ही लढत खूप महत्त्वाची आहे. एक बाईक आपल्याला जर पटकवायची असेल या स्पर्धेमध्ये त्याच्यासाठी महत्त्वाचा सामना आहे. टॉस जिंकला, निर्णय काय? क्षेत्ररक्षण. समोरचा संघ वाघबीळ संघ या स्पर्धेमध्ये खूप दमदार परफॉर्मन्स करून आलेला आहे. यावर्षी या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये खेळत असताना आतापर्यंतचे अनुभव कसे आहेत, आतापर्यंत तुमच्या टीम जो परफॉर्मन्स दिला आहे त्यावर तुम्ही सॅटिस्फाईड आहात का? हो. कुठले असे गोलंदाज असतील जे पॉवर प्लेमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतील तुमच्या टीमसाठी आणि वाघबीळ सारख्या मातब्बर टीमच्या विरुद्ध कमी धावसंख्येमध्ये त्यांना रोखतील?
मी स्वतः प्रथमेश किशोर राहुल. प्रथमेशचा तुम्ही उल्लेख केला. प्रथमेशने काल खूप चांगला खेळ दाखवला. सामना जवळपास असं वाटत होतं की पराभूत होईल तुमचा संघ, परंतु षटकार त्याने ऐन मोक्याच्या क्षणी ठोकला. या मॅचमध्ये प्रथमेशकडून तुमच्या अपेक्षा जास्त वाढलेल्या असतील का? नक्कीच. चला, शुभेच्छा आहेत तुमच्या या सामन्यासाठी. मनोजजी माझ्याबरोबर आहेत. मनोज, खूप चांगले आयोजक म्हणून तुम्ही तुमची भूमिका नेहमीच पार पाडत असता. मेघाच्या नावाचा मी उल्लेख करेन. ठाणे क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष आहेत खास करून, आणि आज तुमचा संघ जो वाघबीळचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय, काय वाटतं आतापर्यंत कसा राहिला तुमच्या टीमचा प्रवास? आणि तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय केलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं असतं. मी मेघाच्या बाबतीत तुम्हाला विचारलं. मेघनाथ गोंधळे जो एक मोठा खेळाडू आहे, ठाणे जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? मेघादाला जेवढं बोलू तेवढं काय सांगायचं शब्दच नाही. जेवढे प्लेयर झाले गावामध्ये सर्वांना घेऊन चालला आणि आजपर्यंत पण चालतो. या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुमचे अनुभव कसे राहिलेले आहेत? तुम्ही तुमच्या भावना कशा व्यक्त कराल? अनुभव तर खूप चांगलं चाललं आहे ग्राउंडमध्ये, आणि मॅच कुठल्याही ओव्हरला कुठेही टर्न होते. ते सर्व माझ्या टीमला मी सांगेन की 100% द्या. पंकज गोंधळेकडून अपेक्षा असतील का? कारण तो या अगोदरच्या सामन्यांमध्ये खूप चांगला खेळलेला आहे. 5 षटकार त्याने मारलेले आहेत. 1 बॉल त्याने डिफेन्स केलेला आहे. खूप चांगली खेळभावना त्याने दाखवली या स्पर्धेमध्ये. त्याच्याबद्दल काय सांगाल? पंकजकडनं तर 100% त्यांनी एफर्ट द्यावा पूर्ण टीम. चला, शुभेच्छा आहेत. टॉस इथे झालाय नुकताच. फुंडे 11 टीमचे कॅप्टन यांनी टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार. मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. हा होता हायड्रॉलिक टॉस बॉक्स, जिथे आमचे सर्वच मान्यवर हायड्रॉलिक लिफ्टद्वारे या मुख्य टॉस बॉक्समध्ये ते उपस्थित राहिले. आमचे दोन्हीही कॅप्टन इथे उपस्थित झाले. धन्यवाद ॲडव्होकेट प्रथमेश, त्याचबरोबर सर्वच मान्यवर, तुमचं मनपूर्वक आभार. जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत अजयजी घरत सर. बहुत बहुत धन्यवाद कुणाल जी ताते. 75 रन 3 विकेटों के नुकसान पर यह है स्कोर इस समय बाबाज 11 सोनारपाड़ा टीम का. अंतिम ओवर का खेल चल रहा है. समर्थ पाटिल का ये ओवर बहुत अच्छा घटा है. अभी तक 3 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च किए हैं. सामने है इस समय अमर ठाकुर, और ये ठाकुर का तगड़ा प्रहार डाउन द ग्राउंड, 6 रन. सुकेसाठी निलेश पाटील निशाणा वाढवली अंतुर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार. ठाकुर ने ठोक डाला. ये ठाकुर बहुत ही खतरनाक है. बाहुबली अमर ठाकुर, बिल्कुल उनके पाले में गेंद थी. ओवर पिच सीधे बल्ले से खेला उन्होंने. ये देखिए किस तरह से फ्रंट फुट को थोड़ा सा गेंद की लाइन से अलग किया, हटाया वहाँ पर, और सामने स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ के ऊपर से स्वर्गीय मणिभाई पाटिल स्टैंड के ऊपर से गेंद को मैदान के बाहर भेज दिया 6 रनों के लिए. इन 6 रनों से रन संख्या आगे बढ़ती हुई 81 रन 3 विकेटों के नुकसान पर. काफ़ी अच्छा टोटल बाबाज 11 सोनारपाड़ा टीम ने बनाया है. अमर ठाकुर 7 पर बैटिंग करते हुए. अमोल पाटिल 8 गेंदों में 23 रन बना चुके हैं. एक अच्छी पारी उन्होंने खेली अपनी टीम के लिए. समर्थ पाटिल का ये ओवर अच्छा घट रहा था, लेकिन पिछली गेंद कमज़ोर पड़ी और उस पर एक बहुत ही शानदार छक्का. अब 2 गेंदें पारी में शेष है. रखा ओमकार शेट्टे. ओमकार शेट्टे आपण संपर्क करा. ओमकार शेट्टे. शायद बल्ले से गेंद का संपर्क हुआ था. 1 रन वहाँ पर मिला है. अच्छी वापसी गेंदबाज की. समर्थ पाटिल ने चतुराई दिखाई, वहाँ पर फुल रखा था और बल्लेबाज से काफ़ी दूर भी रखा था. अब स्ट्राइक अमोल पाटिल के पास. अंतिम गेंद का सामना करेंगे अमोल. स्कोर हुआ है 82 रन 3 विकेटों के नुकसान पर. सलामी बल्लेबाजों ने हम देखें तो अच्छा योगदान खासतौर पर योगेश ने दिया, जिन्होंने 26 रन बनाए. समीर आज जल्दी आउट हुए 7 रन बनाने के बाद. दत्ता ठाकुर ने 13 रन बनाए. इस बार कड़क शॉट, ये जाएगी बाहर, बिल्कुल सामने. 6 रन. सिक्सर के साथ पारी समाप्त होती हुई. बहुत ही बेहतरीन टोटल बाबाज 11 सोनारपाड़ा टीम ने बनाया है. 6 ओवर्स में 88 रन उन्होंने बनाए हैं 3 विकेटों के नुकसान पर. इस तरह से पारी का खात्मा किया बल्लेबाज अमोल पाटिल ने. फिर से ओवर पिच गेंद, ये दूसरी ओवर पिच गेंद इस ओवर की, और दोनों ओवर पिच गेंदों पर छक्के जड़े बल्लेबाजों ने.
तो 88 रन बने हैं 3 विकेटों के नुकसान पर। इस मैच को जीतने के लिए मोठी देसाई टीम के सामने 89 रनों की चुनौती, 89 धावांचं टार्गेट। ये बैटिंग कार्ड आपके स्क्रीन पर 7 रन समीर का योगदान, 26 रन 13 गेंदों में योगेश ने बनाए। धुआंधार बैटिंग की उन्होंने। दत्ता ठाकुर का भी अच्छा कंट्रीब्यूशन, 6 गेंदों में 13 रन। और बहुत अच्छी पारी अमोल पाटिल की, 9 गेंदों में 29 रन बनाकर नाबाद रहे। अमर ठाकुर को 3 गेंदें खेलने का मौका मिला, उन्होंने एक छक्का जड़ा, 8 रन बनाकर नाबाद रहे। और बॉलिंग विश्लेषण यदि हम देखें मोटी देसाई के गेंदबाजों का तो उतना बेहतर नज़र आता नहीं है, काफ़ी खर्चीले साबित हुए हैं गेंदबाज। संदेश ने शुरुआत की थी 2 ओवर में 23 रन देकर 1 विकेट। प्रेम देवकर 2 ओवर में 36 रन, बहुत खर्चीले साबित हुए, 1 विकेट उनको भी मिला। 1 विकेट अजय मडवी को भी मिला, 1 ओवर में 12 रन दिए। और 1 ओवर में 15 रन समर्थ पाटिल ने खर्च किए, उनको कोई विकेट नहीं मिला। फॉल ऑफ विकेट 9 पर पहला विकेट, 39 पर दूसरा विकेट गिरा था। और उसके बाद अच्छी पार्टनरशिप ज़रूर हमें देखने को मिली है। तो ये है अब समीकरण, 36 गेंदें और 89 रन्स जीतने के लिए मोटी देसाई टीम को चाहिए। इस मुकाबले का टॉस मोटी देसाई टीम की कप्तान ने जीता था, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया। लेकिन जिस सोच के साथ उन्होंने पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था, वो जो चीज़ें उनको चाहिए थी वो मिली नहीं। बॉलर्स उतनी प्रभावशाली बॉलिंग नहीं कर पाए। लेकिन तारीफ करनी होगी बाबाज 11 सोनारपाड़ा टीम के बल्लेबाजों की, जिस तरह से उनके बल्लेबाजों ने बहुत अच्छी तरह से पारी को पेश करते हुए एक अच्छा स्कोर बनाया है। स्कोर तो मजबूत नज़र आ रहा है, लेकिन क्या ये स्कोर महफूज है या नहीं, ये देखने वाली बात होगी। क्योंकि मोटी देसाई टीम के पास भी अच्छे अच्छे बल्लेबाज है और उनके बल्लेबाज ज़रूर क्षमता रखते हैं कि ये जो बड़ा टोटल है उसको वो चेज़ कर सकते हैं। लेकिन उसके लिए बहुत अच्छी बल्लेबाजी करके दिखानी होगी, क्योंकि कागज़ पर तो हर कोई टीम यहाँ पर मजबूत नज़र आ रही है। कागज़ पर मजबूत होने से कुछ नहीं होने वाला है, मैदान में जो अच्छा खेलेगा वही जीतेगा। आप देख रहे हैं इस समय केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 12वीं रात का ये खेल यहाँ पर शुरू हो चुका है। लगातार डे नाइट ये प्रतियोगिता खेली जा रही है और शुरुआत से ही काफ़ी रोमांच देखने को मिला है। क्रिकेट का जो रोमांच है कई मैचेस में हमने चरम सीमा पर जाते हुए देखा है। देसाई गांव से 2 टीमें आई, जय वागेश्वर देसाई और ये जय हनुमान मोठी देसाई। जय वागेश्वर देसाई टीम ने भी काफ़ी अच्छा क्रिकेट खेला, खासतौर पर मयूर मात्रे जिन्होंने 3 मैचेस में 15 विकेटें चटकाई इस टूर्नामेंट में। तो कहीं ना कहीं उनके लिए कई दर्शकों को फील हो रहा होगा कि उनकी टीम बाहर गई, कल एक क्लोज मैच में मुकाबला हार गई। लेकिन मोटी देसाई टीम की चुनौती बरकरार है और चुनौती बरकरार रखनी होगी तो ये 89 रन्स उनको बनाने होंगे। तीसरे राउंड का ये अंतिम मैच है इस टूर्नामेंट का। इसके बाद चौथे राउंड के मैचेस की शुरुआत हो जाएगी, यानी कि क्वार्टर फाइनल में पहुंचने के लिए संघर्ष होगा। इस बीच खेल की शुरुआत, पहली गेंद फुल टॉस, स्विंग कर दिया मैदान के बाहर, नो बॉल, उस पर यह छक्का। महाराष्ट्रात वाजलाय डंका, आता कपिल पाटील साहेबांचा. साहेबांनी आमच्या घेतलंय वसा समाजकार्य. अमर ठाकुर की खराब शुरुआत।
जितेश पाटिल ने सिक्सर के साथ अपना खाता खोला है और एक तरह से गिफ्ट मिला था। हालांकि बीमर गेंद है, लेकिन देखिए उसमें भी मौका था उनके पास, उस मौके को बुना दिया और बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से तान दिया आसमान में, मैदान के बाहर गेंद को 6 रनों के लिए। जितेश पाटिल के साथ मनोज देवकर आए हैं पारी की शुरुआत करने के लिए। लगभग 15 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है। एक बड़ा टारगेट यहाँ पर चेज करना है। अंडर फ्लडलाइट्स मैच हो रहा है। दिन की रोशनी में कंडीशंस थोड़ी ज़्यादा अच्छी होती है बल्लेबाजी के लिए। हालांकि यहाँ पर अंडर फ्लडलाइट्स भी कंडीशंस बढ़िया रही है। खासतौर पर जो विकेट यहाँ पर बनाया गया है वो एक फ्लैट सरफेस है और गेंदबाजों के लिए थोड़ी कम मदद है इस विकेट पर। उसका फ़ायदा कई बल्लेबाजों ने उठाया है और कुछ मैचेस ऐसे हमने देखे हैं जहाँ पर 90+ टोटल बनाने के बावजूद भी काफ़ी पसीना बहाना पड़ा उन रनों को बचाने के लिए कई टीमों को। सोना देवी टेमघर और राहुल कशिवले 11 वाशिरे का वो मैच दर्शक कभी भी नहीं भूलेंगे, जिसमें महेंद्र मागे ने धुआंधार बैटिंग की थी और 90+ टोटल लगभग 6 करते करते रह गई वाशिरे टीम। और वो मैच भी अंडर फ्लड लाइट्स हुआ था। एक 1000 से ज़्यादा छक्के लग चुके हैं इस टूर्नामेंट में। फ्रीड गेंद ओवर पिच लॉफ्ट कर दिया है, लेकिन सामने फील्डर मौजूद है। अच्छा कैच लपका गया था, लेकिन फ्री हिट गेंद थी क्योंकि पहली गेंद बीमर रही थी, तो कोई नुकसान होने वाला नहीं था, वहाँ पर बल्लेबाज को पता था। लेकिन रन्स बचाए गए हैं फील्डर द्वारा। 1 रन मिला है, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 8 बिना किसी नुकसान के। अमर ठाकुर बहुत ही पॉपुलर खिलाड़ी है सोनारपाड़ा के। मजबूत कदकाठी के खिलाड़ी, तगड़े हट्टे कट्टे खिलाड़ी, बैटिंग भी ज़बरदस्त करते हैं और उनकी बॉलिंग भी लाजवाब होती है। कई बार मैंने देखा है उनको डेथ ओवर्स में, खास तौर पर आखिरी ओवर में 8-9 रन बचाते हुए उनको देखा गया है। लेकिन इस मैच में पावर प्ले में गेंदबाजी कर रहे हैं। शुरुआत उतनी अच्छी रही नहीं है और वापसी करने का कहीं ना कहीं दबाव ज़रूर उनके ऊपर रहेगा। एक गेंद में वो 8 रन खर्च कर चुके हैं। अब स्ट्राइक बायत के बल्लेबाज मनोज देवकर के पास एक अच्छे स्ट्रोक प्लेयर है देसाई टीम के। दूर से खेलने का प्रयास, किनारा लगा और एक आसान सा कैच विकेट कीपर के लिए। पहले विकेट का पतन। लूज शॉट वहां पर देखिए, ऑफ स्टंप की कितनी बाहर गेंद है, उसको ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे। एक हाथ भी बल्ले के ऊपर से निकल गया था और लगभग एक हाथ से ही ऑन साइड में लॉफ्ट करने का प्रयास किया था उन्होंने। बहुत ही खराब शॉट खेलकर अपना विकेट फेंक कर पवेलियन में लौटते हुए मनोज देवकर। मोटी देसाई 8 रन 1 विकेट के नुकसान पर खाता भी नहीं खोल पाए मनोज। और अब नए बल्लेबाज प्रेम देवकर क्रीज पर पहुंचते हुए। दोनों भी कल्याण डोंबिवली की ये ग्रामीण की टीमें आपस में टकरा रही है इस तीसरे दौर के मैच में। इसके बाद चौथे राउंड के मैचेस की शुरुआत होने वाली है और उसमें कई भिवंडी की टीमें जो है वो आमने सामने रहेंगी। आगे का जो शेड्यूल है वो इस तरह से रहेगा। अगला मैच भव्या 11 वाघबिल और फुंडे उरन के बीच में होगा और उसके बाद इस मैच की विजेता टीम और डीएस टेम्बोली के बीच में मैच होने वाला है चौथे राउंड का। पारगांव के सामने नावा है, गोरसई बी के सामने राहनाल है। हवा में है गेंद, सामने खिलाड़ी थोड़े दूर है लेकिन पहुंच गए और ओहो हो कैच ड्रॉप। गेंद निकल गई है सीमा रेखा के बाहर। 4 रन। आज साइश खारबाव और जय भोलेनाथ सरौली के बीच में भी मैच होने वाला है। एकवीरा मानकोली के सामने चुनौती रहेगी ठाकुरपाड़ा की। तो देखिए, गोरसई बी बनाम राहनाल, खारबाव बनाम सरवली, मानकोली बनाम ठाकुरपाड़ा, ये सारी भिवंडी की टीमें आपस में टकराने वाली है। आर्या 11 दुंदरे की चुनौती जो है वो रहेगी जय बजरंग भिनार के सामने। तो भिवंडी के बाहर की भी कई सारी टीमें अभी भी चुनौती बरकरार रखे हुए हैं इस टूर्नामेंट में। अच्छा खेल पेश किया है उन्होंने भी।
इस बार बहुत ही शानदार प्रहार, सामने स्ट्रेट डाउन द ग्राउंड, बॉलर के सिर के ऊपर से छक्का। खर्चीले साबित होते हुए अमर ठाकुर, और कहीं ना कहीं थोड़ा फ्रस्ट्रेशन, पिछली गेंद पर कैच ड्रॉप हुआ, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी लॉन्ग ऑन की तरफ जाकर कैच नहीं कर पाए, गेंद को हाथ से छिटकी थी गेंद, और उसके बाद ये गेंद बिल्कुल सामने थी, पाले में थी, स्लॉट में जिसे कहा जाता है, सीधे बल्ले से खेला। बहुत ही शानदार तकनीक का परिचय देते हुए बल्लेबाज प्रेम देवकर। इस बार स्कोर ऑफ द विकेट, इनफील्ड के ऊपर से निकाल दिया है ऑफ साइड में, दर्शनीय स्ट्रोक, 4 रन। लो फुल टॉस थी, लेकिन ऑफ स्टंप की काफी बाहर जगह मिली थी, उसका भरपूर फायदा उठाते हुए प्रेम देवकर बहुत ही खतरनाक नजर आ रहे हैं। देखते ही देखते रन संख्या 22 पर पहुंच चुकी है, 1 विकेट के नुकसान पर। ये देखिए स्लाइस किया था, स्लाइस करते हुए खेला था, और अच्छी तरह से पता था उनको कि वे क्या कर रहे हैं। उन्होंने देख लिया था कि फील्ड प्लेसमेंट क्या है, डिप कवर पॉइंट पर कोई भी खिलाड़ी नहीं था, उसका पूरा फायदा उठाया और चौका हासिल किया। तो 3 गेंदों में 14 पर पहुंच चुके हैं प्रेम देवकर। उनके इरादे पूरी तरह से उन्होंने स्पष्ट कर दिए हैं, जाहिर कर दिए हैं, और बहुत ही दमदार शुरुआत मोटी देसाई टीम की। 22 रन 1 विकेट के नुकसान पर, अभी भी 1 गेंद पहले ओवर में शेष है। लक्ष्य है 89 रनों का, 89 इज द टारगेट। यहां से और 67 रनों की आवश्यकता। ओवर की अंतिम गेंद, ओवर पिच, हवाई फायर, एक और छक्का। त्याला बघाया जमती लोक सारी अशी थटत होते, एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला, सारा महाराष्ट्र म्हणतोय त्यांना, कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील, होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील। क्या कमाल के शॉट्स खेले जा रहे हैं, सीधे बल्ले से सामने लाजवाब स्ट्रोक्स, और जब विकेट मिला तो स्क्वायर ऑफ द विकेट भी एक अच्छा चौका जड़ा प्रेम देवकर ने, और उनका जो कैच ड्रॉप हुआ है वो बहुत ही महंगा साबित हो रहा है। लम्हों ने खता की है और अब सदियों को सज़ा भुगतनी पड़ रही है। कैच छूटने के बाद 2 छक्के जड़े हैं, 1 चौका, और कैच जब छूटा तो उस गेंद पर भी चौका मिला था। 4 गेंदों में 20 पर बैटिंग करते हुए प्रेम देवकर, 2 गेंदों में 7 पर बल्लेबाजी कर रहे जितेश पाटिल, और पहले ओवर के बाद मोटी देसाई टीम का स्कोर 28 रन 1 विकेट के नुकसान पर। पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी, लेकिन पावर के साथ हम देखें तो टाइमिंग पर ज़्यादा ध्यान दिया गया है। टाइमिंग बहुत ही ज़बरदस्त रही है, जो दोनों भी छक्के जड़े गए और जो चौका लगाया था ऑफ साइड में, तीनों स्ट्रोक्स में टाइमिंग देखने लायक थी प्रेम देवकर की। प्रेम देवकर का इंजन गरम और मोटी देसाई टीम की गाड़ी चली रम पम पम। नेवर लेकर गेंदबाज समीर पाटिल तैयार होते हुए, ये बायत के गेंदबाज है, हल्के हाथों से खेला है, सेंसिबल क्रिकेट। जानते हैं जितेश पाटिल कि प्रेम देवकर बहुत ही ज़बरदस्त टच में है और उनको ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक देने का कहीं ना कहीं वो प्रयास कर रहे हैं। हालांकि जितेश पाटिल भी अच्छा खेल रहे हैं, उनके बैट से भी एक छक्का आ चुका है, लेकिन वो कमज़ोर गेंद मिली थी उनको, बीमर उस पर उन्होंने छक्का जड़ा था। तो अपना रोल यहाँ पर समझते हुए बैटिंग करने का प्रयास कर रहे हैं। अच्छी गेंद, इस बार थोड़ा धीमा डाला था, हल्के हाथों से खेला है, शॉर्ट कवर पॉइंट की तरफ खेलते हुए सिंगल। प्रेम देवकर को पता है कि एक बार जीवन दान मिला है उनको और उसका पूरा फ़ायदा उठाना है। अब यहाँ से वो विकेट फेंकना तो नहीं चाहेंगे, एक लंबी पारी की ज़रूरत भी है क्योंकि टारगेट काफ़ी बड़ा है। स्कोर इस समय 30 रन 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से और 59 रनों की ज़रूरत है। बेहतरीन गेंद, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ थोड़ी सी टर्न होती हुई, कतराते हुए खेलने का प्रयास बल्लेबाज द्वारा, पूरी तरह से बीट हुए थे। किस्मत अच्छी है कि किनारा नहीं लगा। समीर एक बार फिर से, इस बार स्विच हिट किया है और गैप में निकाल दिया है, बैकआउट ऑफ द पॉइंट, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज, कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैयावान, कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैयावान। ऐसे लगता है कि बायत के बल्लेबाज ने कंट्रोल पुल शॉट खेला है, दाहिने हाथ के बल्लेबाज है, लेकिन
स्टांस चेंज किया और लेग स्टंप के बाहर की गेंद को घसीटा उन्होंने ऑफ साइड में। और फिर से वही कोशिश थी, जोरदार अपील हो रही है लेकिन अंपायर की सहमति नहीं, और अंपायर शायद बता रहे हैं कि गेंदबाज बीच में आ गए हैं। ये देखिए फिर से जानबूझकर लेग स्टंप के बाहर रखा था। फील्ड सजाना है प्लीज। बाबाज 11 सोनारपाड़ा टीम के कैप्टन, फील्ड सजाना है। अपील हुई थी लेकिन अंपायर ने अपील को ठुकरा दिया है। अच्छा ओवर घट रहा है समीर पाटिल का, बड़े चतुराई के साथ गेंदबाजी करते हुए। जैसे ही अपील हुई थी कहीं ना कहीं वहाँ पर सभी खिलाड़ियों की एक टीम मीटिंग देखने को मिली। शायद डीआरएस के बारे में सोच रहे थे लेकिन कॉट बिहाइंड के लिए डीआरएस नहीं है। एलबीडब्ल्यू के लिए, बीमर के लिए या फिर रनआउट के लिए आप डीआरएस का इस्तेमाल कर सकते हो। बढ़िया गेंद इस बार यॉर्कर लेंथ हल्के हाथों से फ्लिक कर दिया है। डिप स्क्वायर लेग से खिलाड़ी आते हुए फंबल हुआ और 2 रन यहाँ पर ले जाएंगे बल्लेबाज। 2 रन पूरे और इसके साथ ही ये अच्छा ओवर समीर पाटिल का समाप्त होता हुआ। 2 ओवर के पश्चात रन संख्या है 36, 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से बचे हुए 4 ओवर्स में 53 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए जय हनुमान मोठी देसाई को। बच्चे दिल के सच्चे, हंसते हुए नूरानी चेहरे इस समय मंच पर आप देख सकते हो स्क्रीन पर। बच्चा पार्टी का हार्दिक स्वागत है केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में। खेळाडूंना विनंती असेल आपण थोडं स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ खर्च करू नका। यानंतरचा सामना पाहायला विसरू नका, भव्य 11 वाघबिल विरुद्ध फुंडे उरण। या ठिकाणी बगमान झाला आदरणीय पंढरीनाथ पाटील, कांतीलाल पाटील, सीताराम म्हात्रे, विजय पाटील, घनश्याम पाटील, तुळशीराम पाटील, लिकरा पाटील, मनोहर म्हात्रे आणि भरत पाटील कुकसे या सगळ्याच मान्यवरांचं केंद्रीय पंचायत राजमंत्री चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। गोलंदाजीमध्ये बदल, रितेश आलाय आणि त्याचं स्वागत। आखो टप्प्याचा बॉल पुल केलाय, बॉल पाठवलाय सारा एंटरप्राइजेस स्टँडच्या वरून डिप पार षटकार। कधी लहरला पुढंच सरला निता डेरिंग बाज। प्रेम देवकर एक मोठी इनिंग्स या ठिकाणी खेळताना दिसतोय मोठी देसाई टीमसाठी। पहिल्याच बॉलवर त्याचा झेल ड्रॉप झाला होता, थोडासा अवघड झेल जरूर होता, मात्र एवढी मोठी स्पर्धा तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा तुम्हाला ते तसेच या ठिकाणी शुभागमन झालाय ते म्हणजेच विकी पाटील अंजूचे आणि त्याचबरोबरीनं ग्रामपंचायत सदस्य नैनाताई मणेरा, योगिताताई पाटील आणि अश्विनीताई पाटील या सगळ्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। ते म्हणजेच स्पर्धेच्या आज 11व्या रात्रीमध्ये केंद्रीय पंचायत राजमंत्री चषकाच्या वतीनं। या मॅच मध्ये समीकरण आता उरलंय 23 चेंडू आणि 47 धावा। 6 चेंडूंचा अवघा त्याने सामना केलाय प्रेमनं, 27 धावांवर खेळतोय। चौकार षटकारांचा पाऊस पडायला सुरुवात केली आहे। पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल, यावेळेस थोडा समोरच्या बाजूनं काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे बॉल पाठवलाय। 6 धावांसाठी षटकार। त्याला बघाया जमती लोक सारी अशी थकत होते। एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला, सारा महाराष्ट्र म्हणतोय त्यांना कित्येक होतील बडे कदमचा साहेब। अखो टप्प्याची गोलंदाजी एक प्रकारची पर्वणी ठरते फलंदाज प्रेम देवकरसाठी। पहा त्याने खोलवर टप्प्याचे चेंडू जेव्हा त्याला मिळाले तेव्हा देखील मोठमोठे प्रहार केले समोरच्या बाजूनं। व्ही मध्ये तो चांगला खेळलाय आणि अखो टप्प्याच्या चेंडूंवर देखील अक्षरशः तुटून पडलाय। क्रीजमध्ये थोडा डीप जाऊन बॅकफुटला वजन घेत असताना हा बॉल पाठवलाय काऊ कॉर्नर सीमारेषा पलीकडे। 6 धावांसाठी सलगचा हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय। धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यात। खूप चांगला रनचेस मोठी देसाई टीमचा पाहायला मिळतोय। समीकरण 22 चेंडू शिल्लक आहेत, 41 धावांची आवश्यकता। मोठं टार्गेट आहे मात्र दमदार बॅटिंग करत असताना प्रेम देवकर।
पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका, बॉल जातोय 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 आणि गेला निघून सीमारेषा पार. सलगचा तिसरा षटकार. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री. आत्तापर्यंत 20 फलंदाजांनी सलग 3 बॉल्समध्ये 3 षटकार ठोकण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये केलेला आहे. या अगोदर 19 फलंदाजांना पाहिलं होतं. हा 20वा फलंदाज आपण पाहतोय. प्रेम देवकर बघता बघता हा पठ्ठ्या 39 वर जाऊन पोहोचलाय. फक्त 8 चेंडूंचा सामना केलाय. कॅचेस विन द मॅचेस हे उगाचच बोललं जात नाही क्रिकेटमध्ये, ते पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर अक्षरशः चेंडूच्या चिंधड्या उडवताना दिसतोय फलंदाज प्रेम देवकर. नाव जरूर प्रेम आहे, मात्र कुठल्याही प्रकारची दया माया गोलंदाज त्याच्याकडून अपेक्षित करू शकत नाहीत. अशा प्रकारची फलंदाजी. दरम्यान सिद्दीकजी बाबे आमचे साथी समालोचक, सुप्रसिद्ध समालोचक यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत. बॅटची बाहेरची कट लागली होती, मात्र स्लिपमध्ये कुठलाही फिल्डर नव्हता. फिल्डर थोडासा दूर होता तिथे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 20 बॉल्समध्ये अजूनही 35 धावा बनवायचे आहेत. कमबॅक करावं लागणार आहे बाबाज 11 सोनारपाडा टीमच्या गोलंदाजांना. त्यांच्या गोलंदाजांमध्ये देखील क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची, मात्र आत्तापर्यंत तेवढी भेदक गोलंदाजी त्यांना करता आलेली नाही. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल आखून टप्प्याचा शॉर्ट आर्म पोल बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर आणि आता मात्र टिपला गेलाय एक जबरदस्त झेल. फलंदाज बाद. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट आपल्या टीमला मिळवून देत असताना गोलंदाज रितेश पाटील. हा बॉल देखील पहा थोडासा पाठीमागे ठेवला होता क्रीजमध्ये फार मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक जबरदस्त कॅच काऊ कॉर्नर सीमारेषे लगत श्रीधर म्हात्रेकडून. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय, परंतु बाद होण्यापूर्वीच जबरदस्त फटकेबाजी केली. धडाकेबाज इनिंग्स खेळल्यानंतर प्रेम देवकर बाद झालाय. 10 बॉल्समध्ये त्याने बनवल्या 39 धावा आणि या खेळीच्या दरम्यान त्याने ठोकले तब्बल 5 षटकार आणि 2 चौकार. अप्रतिम फलंदाजी केल्यानंतर तो बाद झालाय. दुसऱ्या गड्यासाठी आपण पाहतोय 46 धावांची भागीदारी देखील रचण्यात आली, परंतु आता प्रेम बाद झालाय. धावसंख्या 2 बाद 54. समीकरण 19 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची आवश्यकता. सामना निश्चितच रंगतदार अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022चा हा थरार आपण सारेजण अनुभवतोय. नवीन बॅट्समन मयूर देवकर पुल करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक फसलाय आणि आणखी एका विकेटचं पतन. व्हेरी गुड कॅच. कॉटन बोल्ट बाद होत असताना फलंदाज मयूरची खेळी संपुष्टात आली आहे. आल्या पावली माघारी परतावं लागतंय मयूर देवकरला. पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र बॉलमध्ये थोडासा जास्त बाउन्स होता आणि तो बाउन्स जो होता त्यामध्ये त्याचं काम तमाम झालंय. वरची कडा लागली आणि एक चांगला झेल स्वतः गोलंदाजाने टिपलाय. पाहू शकाल तुम्ही चेंडू टाकल्यानंतर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये उजवीकडे धावत जात असताना हा कठीण झेल समाप्त केलाय. राम ठाकूर अंजूर, युवराज पाटील अंजूर, बिंदास मडवी अंजूर, दिलीपजी पाटील अलीमघर या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील 11 जोडीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 3 बॉल 3 षटकार आले आणि नंतर अजयदादा कमबॅक फार चांगला पाहायला मिळाला आणि आता मॅच पुन्हा एकदा बॅलन्स आहे. उर्वरित 18 चेंडू 35 धावा. प्रेम देवकरनं थोडीशी घाई केली हे म्हणावं लागेल का? घाई केली असं म्हणणं थोडंसं चुकीचं असेल, कारण तो चांगल्या टचमध्ये होता. त्याचा जो फ्लो होता तो फार छान होता आणि सामना सोपा कसा होईल याची त्याला काळजी होती. त्याच प्रयत्नामध्ये त्यांनी चांगली बॅटिंग देखील केली होती, परंतु तसं करत असताना थोडा अत्याधिक आक्रमण झाला हे देखील तेवढंच खरं आहे. पण चांगली बॅटिंग केल्यानंतर तो बाद झालाय. मात्र त्याच्यानंतर आलेल्या फलंदाजाला थोडासा संयम दाखवणं गरजेचं होतं. मयूरने देखील घाई केली. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो बाद झालाय. समीकरण 18 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची आवश्यकता. सामना खऱ्या अर्थानं आता दोलायमान स्थितीत पाहायला मिळतोय. मात्र एक जमेची बाजू आपण पाहतोय मोठी देसाई टीमसाठी. सेट फलंदाज जितेश पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे, ज्याने 7 बॉल्समध्ये 14 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि तो सलामीला आलाय. नवीन फलंदाज अजय मडवी इन ॲट नंबर 5. पण ओमकार आपण बघतोय की जोपर्यंत प्रेम खेळपट्टीवर होता असं वाटत होतं की सामना एकतर्फी होतो की काय, एवढी छान फटकेबाजी तो करत होता. बच्चा पार्टी अतिशय खुश आहे. क्रिकेटचा आनंद लुटतायत.
आणि या ठिकाणचं वातावरण देखील तेवढंच छान आहे. त्या वातावरणाचा देखील ते आनंद घेत आहेत. A1 जोडीची ही स्पर्धा आहे. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. चला स्पीडअप करायचं आहे. विनंती असेल दोन्ही संघांच्या खेळाडूंना जास्त वेळ खर्च करू नका. नवीन षटकाला सुरुवात करतोय अमर ठाकूर. व्यासपीठावरती काही वेळापूर्वी शुभागमन झालाय हायवे दिवेचे ॲडव्होकेट प्रथमेश म्हात्रे आणि 2019चा खासदार चषकाचा विजेता संघ आणि बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट. तर प्रथमेश दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे A1 जोडीच्या वतीनं आणि वन ऑफ द ग्रेट आयडल क्रिकेटर फ्रॉम भिवंडी क्रिकेट. तर प्रथमेश दादाला देखील रिक्वेस्ट आहे की आपण मंचावरती विराजमान व्हा आणि मॅचचा आनंद घ्या. अपील झालं होतं आणि त्या ठिकाणी आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. ऑनफिल्ड पंचांनी अपील फेटाळून लावलं. मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमने अर्थात बाबाज 11 सोनारपाडा संघानं DRSची मागणी केली आहे. या तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा येथे केली जात आहे. 18 बॉल्समध्ये 35 धावा बनवायच्या होत्या हे षटक सुरू होण्यापूर्वी. हा पहिलाच बॉल या षटकातील अमोल ठाकूरचा खोलवर टप्प्याचा बॉल टाकला त्यानं आणि जोरदार अपील देखील करण्यात आलं होतं लेग बिफोरसाठी. खूप चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा GTCच्या माध्यमातून कव्हर केली जात आहे. DRSचा देखील चांगला वापर LBWसाठी करण्यात आलेला आहे. हा देखील एक आविष्कार आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. हायड्रॉलिक टॉस बॉक्स ही देखील एक वेगळी आणि नवीन संकल्पना पाहायला मिळाली. खूप चांगले स्टँड्स आपण पाहतोय. श्री सिद्धिविनायक स्टँड, भाजपा युवा मोर्चा स्टँड, भारतीय जनता पार्टी स्टँड, स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड, स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड, स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड आहे, लोकनेते दिबा पाटील स्टँड आहे, सारा एंटरप्राइजेस स्टँड, भूमी एंटरप्राइजेस स्टँड आणि स्वर्गीय लता दिदी मंगेशकर स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि संपूर्ण स्टँड्स आता खचाखच भरताना दिसत आहेत. परंतु तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येईल याकडे सर्वांचं आता लक्ष लागून राहिलेलं आहे. या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं चांगली ठसन आपल्याला चेंडू आणि बॅटमध्ये पाहायला मिळते. एक हाय स्कोरिंग मॅच आहे, हाय प्रोफाईल मॅच आहे आणि हाय एंटरटेनिंग मॅच देखील आहे असं वाटतंय. कारण सामना रोमहर्षक स्थितीत सध्या जाताना दिसतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज होता अजय मडवी. त्याच्या विरोधात हे अपील. फार महत्त्वाचा निर्णय आहे या सामन्याच्या दृष्टिकोनातून. त्यामुळेच थोडा वेळ देखील पंचांकडून घेतला जातोय. फलंदाजांनी 2 धावा तर कंप्लीट केल्या होत्या. मात्र जर फलंदाज बाद असेल तर मात्र त्या 2 धावा मिळणार नाहीत आणि समीकरण मग 17 बॉल्समध्ये 35चं असेल. मात्र जर फलंदाज नाबाद असेल तर 2 धावा देखील मिळतील. ओरिजिनल डिसिजन आउट, विकेट्स हिटिंग, इम्पॅक्ट्स इन लाईन, पिचिंग इन लाईन, फलंदाज बाद. सर्व काही गोष्टी चांगल्या होत्या गोलंदाजासाठी आणि फलंदाजाला बाद घोषित करण्यात आलेला आहे. मान्यवरांचं शुभागमन होत आहे. वेलकम. आपल्या सगळ्यांनी व्यासपीठाची शोभा वाढवावी रिक्वेस्ट तुम्हा सगळ्यांना. आणि काय अंपायरिंग होती अजय दादा या टुर्नामेंटमध्ये. अगदी एक दर्जा क्रिकेट स्पर्धेचा जपला जातोय आणि फार सुंदर काम अंपायर्स करतात. मॅच देखील तितकीच चांगली रंगतीये. मोठी देसाई एका बाजूला प्रयत्न करते, दुसऱ्या बाजूला बाबाज सोनापाडा आणि एक काटेकी टक्कर दोन्ही टीममध्ये रंगत असताना. खरं तर ऑनफिल्ड पंचांसाठी हा निर्णय फार डिफिकल्ट होता. पंचांनी अपील फेटाळलं होतं. त्याच्या मागे देखील एक कारण आहे. कारण गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर तो पंच आणि फलंदाजाच्या मध्ये आला होता. कारण राऊंड द विकेटचा मारा करतोय अमर ठाकूर. मात्र DRS उपलब्ध होता अँड थँक्स टू DRS की विकेट मिळालेली आहे बाबाज 11 सोनारपाडा टीमला. 4थ्या विकेटचं पतन, धावसंख्या 54. समीकरण 17 बॉल्समध्ये 35 धावांची आवश्यकता. मोठी देसाई टीमला हा सामना जिंकण्याकरिता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील. मोठी जबाबदारी असेल प्रतीकच्या खांद्यांवर. 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. मागच्या 3 बॉल्समध्ये 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अमर ठाकूरचा पुढचा बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट. ओ बॅटची कट लागली आहे काय? हो यस,
फलंदाज बाद कॉट बिहाइंड, आणखी एका विकेटचं पतन. सुकेश दागी निलेश पाटील निशाणा वाढवली अंधुर गावाची साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. सिद्दीकजी बाबे आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत. 4 चेंडूंमध्ये सलग 4 गडी बाद झालेले आहेत. सामन्याला कलाटणी मिळताना दिसते. क्या बॉलिंग हो रही है अजय गरत. सभी का हार्दिक स्वागत है केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 में. और हमारे साथ कमेंट्री बॉक्स में दीवा की बहुत मशहूर पर्सनालिटी डैशिंग डायनेमिक सचिन मात्रे जी हैं. आपका भी हार्दिक स्वागत. सिद्दीकजी 2.4 षटकांमध्ये 54 धावा धावफलकावर होते आणि एकच फलंदाज बाद झाला होता. आता स्थिती पहा, 54 धावाच धावफलकावर आहेत, मात्र 5 गडी बाद झालेले आहेत. 3 ओव्हर्स आणि 2 चेंडूंचा खेळ संपलाय. समीकरण 16 बॉल्समध्ये 35 धावांची आवश्यकता. गेंदबाज अमर ठाकुर की अमर गेंदबाजी. और वाकई में अगर ये मैच गवा दिया यहाँ पर देसाई ने, तो वाकई में कल तक चाय की प्याली में उन्हें अमर ठाकुर नजर आएंगे. हॅट्रिकची संधी आहे गोलंदाज अमरकडे. पहिल्या षटकामध्ये त्याने 28 धावा खर्च केल्या होत्या, मात्र या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक करून दाखवलंय. जबरदस्त क्रिकेट. सुरेख बॉल. हो हो, विकेट कीपरनं प्रयत्न तर चांगला केला होता. बॅटची कड लागली होती असं वाटतंय, ते पाहावं लागेल. यस, देयर इज अ साउंड आई थिंक ड्रॉप. ये देखिए हैट्रिक चला गया है. बॉलिंग एक्शन थोड़ा अलग अंदाज का है. ये अल्ट्रा स्लो मोशन में गजब का टेलीकास्ट जीटीसी का. और ये देखिए, यस, इनर एज लगी थी. निश्चितच रिप्लेमध्ये स्पष्ट होतंय की बॅटची आतली कड लागली होती. हॅट्रिक येते होता होता राहिली आहे. मात्र जबरदस्त गोलंदाजी, भेदक मारा पाहायला मिळतोय अमर ठाकूरचा. डिलिव्हरी स्ट्राईडमध्ये येत असताना एक हनुमान उडी तो घेतोय आणि त्यानंतर चेंडू डिलिव्हर करतोय. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज आकाश म्हात्रे. 15 बॉल्समध्ये 35 धावांची आवश्यकता. खोलवा टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. खरं तर पहिल्या प्रयत्नात बॉल अडवता आला नव्हता गोलंदाजाला, मात्र लगेच रिकव्हरी केली. जास्त पाठीमागे जाऊ दिला नाहीये. कुठली धाव मिळत नाहीये. डॉट चेंडूची सांगता होती. धावा येतच नाहीयेत. मागच्या 6-7 बॉल्समध्ये एकही धाव आलेली नाही. दबाव में अच्छे अच्छे रति महारथी दब जाते हैं. और दबाव अगर प्रेशर कुकर पे भी पड़ गया तो वो भी सीटी बजा देता है. ऐसे में बल्लेबाज गेंदबाज सबकी सीटी बज जाती. 14 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण. हो, हा कमजोर बॉल होता, मात्र त्याचा देखील जास्त फायदा उचलता आलेला नाही. बॉल ट्रॅव्हल होतोय वाईड ऑफ डीप मिड विकेट. फिल्डर तिकडे तैनात. फक्त एक धाव मिळेल. समीकरण बदलतंय. 13 चेंडू शिल्लक आहेत. मोठी देसाई टीमला अजूनही बनवायचे आहेत 34 धावा हा सामना जिंकण्याकरिता. सामना कुठे होता आणि आता सामना आलाय कुठे पहा. प्रेम देवकर जोपर्यंत खेळपट्टीवर होता तोपर्यंत सामना अगदी सहज सोपा वाटत होता. जरूर 89 धावांचं मोठं टार्गेट आहे, मात्र काही धमाकेदार बॅटिंग प्रेमने केली. 10 बॉल्समध्ये 39 धावा त्याने कुठून काढल्या, मात्र तो बाद झाल्यानंतर डावाला अक्षरशः खिंडार पडलंय. सध्या धावसंख्या आपण पाहतोय 5 बाद 55. 13 चेंडू आणि 34 धावा. थोडंसं खडतर वाटायला लागलं हे समीकरण, मात्र अजूनही जितेश पाटील खेळपट्टीवर आहे. त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय. चांगला फटका आहे, परंतु तिकडे फिल्डर तैनात आहे. गॅपमध्ये खेळू शकलेला नाही आहे. एकच धाव मिळते. कमजोर बॉल होता. कुठेतरी आता प्रेशर ते जितेशवर देखील पाहायला मिळतंय, कारण त्याच्या समोरच 4 फलंदाज एका पाठोपाठ एक बाद झालेत. 12 चेंडू या ठिकाणी शुभगमन झालाय. आदरणीय भारतीय जनता पार्टी कल्याण शहर उपाध्यक्ष शत्रुघ्न भोईर, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख ग्रामीण राजाभाऊ पातकर आणि निलेश भंडारी भारतीय अध्यक्ष, दिलीप पाटील भारतीय जनता पार्टी चिटणीस कल्याण या सगळ्या मान्यवरांचं एवन जोडीच्या वतीनं सिद्धिविनायक क्रीडा नगरी अंजूर आणि केंद्रीय पंचायत राजमंत्री चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. देखिए अजय गरत 12 गेंदों में 33 रन चाहिए. मेरा अपना मानना है कि ये जो ओवर है इसमें देसाई के बैट्समैन ज़रूर कोशिश करेंगे. करो और मरो का मुकाबला है, ऐसे तो मैच नहीं छोड़ेंगे. लेकिन सोनारपाड़ा ने जो अब तक बॉलिंग की है वहाँ पर कहीं ना कहीं बल्लेबाज दबाव में आ गए, लेकिन मैच ख़त्म नहीं हुआ है. क्रिकेट कॉल अ ग्लोरियस अनसर्टेनिटी गेम. क्रिकेट में अगर सब कुछ निश्चित रहता, सर्टेन रहता,
तो ना एवन जोड़ी रहती, ना ये चाम रहता, ना टीमें रहती, ना आप रहते, ना मैं रहते। यही तो खूबसूरती है क्रिकेट खेल की कि क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और इस खेल में प्रेडिक्शन पूरी तरह से फेल है। 12 गेंदे 33 रन, मैच में अभी भी रोमांच है और अजय, कहीं ना कहीं आशा की मैं समझता हूँ कि आखिरी उम्मीद की किरण जो है वो जितेश पाटिल हो सकते हैं देसाई टीम के लिए। यस, आपसे बहुत सारे सवाल किए जीटीसी माइक के बारे में। अंपायरिंग जो हो रही है जेपी पैनल की, जय पवार पैनल की, अंपायरिंग के बारे में आप क्या कहेंगे? लाजवाब अंपायरिंग हुई है। देखिए ये बहुत बड़ा टूर्नामेंट है सिद्दीक जी, ये लगभग अब 12वें दिन का Thank you. लगातार खेल चल रहा है। तर शुभागमन होतं या ठिकाणी ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे प्रणेते आणि अंजूरचे सन्माननीय विद्यमान उपसरपंच सुकेशदा डाकी यांचं त्यांचं करूयात आपण व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत। नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। अंपायर का जो जॉब होता है वो बहुत ही कठिन होता है। नेवर की शुरुआत सामना करेंगे जितेश। ड्राइव किया, गेंद हवा में, स्ट्रोक फंस गया है, पूरी तरह से मिस टाइम कर बैठे और एक आसान सा कैच, हैट्रिक पूरी हुई। रिद्देश ने हैट्रिक पूरी की है। जब उन्होंने अपना पहला ओवर किया था तो आखिर की 2 गेंदों पर 2 विकेटें चटकाई थी, तो ये अब हैट्रिक, लगातार 3 विकेट्स। और इससे पहले सागर भुई ने हैट्रिक की थी। रितेश ने दूसरा हैट्रिक किया है केंद्रीय राज्य मंत्री चषक में और इससे पहले सागर ने हैट्रिक की थी सरोली पाड़ा के। इसका मतलब है आज का दिन गेंदबाजों का दिन। कमाल कर दिया है रिद्देश ने और सही मायनों में मैच का रुख पलट कर रख दिया है। दूर से ड्राइव लगाने का प्रयास था, सही पोजीशन में नहीं थे बल्लेबाज और एक आसान सा कैच वहाँ पर मिड ऑफ के खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर पहुंचे और उन्होंने कैच लपक लिया। काफ़ी समय था फील्डर के पास। 2 हैट्रिक्स एक ही टूर्नामेंट में रिद्देश के खाते में। केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में ऐसा करने वाले एकमात्र गेंदबाज रिद्देश पाटिल। हालांकि सिद्दीक जी देखिए कैसा खेल पलटा है। रिद्देश जब गेंदबाजी के लिए आए थे तो उनके ऊपर इतना खतरनाक आक्रमण किया गया था प्रेम देवकर द्वारा कि पहली उनकी 3 गेंदों पर 3 छक्के जड़े गए थे, लेकिन उसके बाद एक डॉट गेंद की, उसके बाद फिर उन्होंने प्रेम का विकेट चटकाया और वहां से खेल पूरी तरह से बदल गया है। अब 11 गेंदों में 33 रन चाहिए। इसका मतलब पोलार्ड ने सिक्सर जो 6 में 6 लगाए, उससे पहले हैट्रिक किया था श्रीलंका के गेंदबाज ने, लेकिन इन्होंने बाद में हैट्रिक किया। जी हाँ, यहाँ पर थोड़ा उल्टा खेल चला है। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, बेहतरीन गेंद थी ये, बिल्कुल जड़ में, बॉलर की दिशा में केवल खेल पाए, कोई रन नहीं इस गेंद पर। हावी हो गए गेंदबाज, हावी हो गए हैं और कहीं ना कहीं इस दबाव से निकलना होगा देसाई के बल्लेबाज को। और इस दबाव से निकलने का एक ही तरीका है, आपको 1 से 2 बड़े शॉट खेलने होंगे। 20 गेंदों में 35 रन चाहिए थे एक समय, एक ही विकेट गिरा था। इस बार बहुत ही बेहतरीन कैच विकेट कीपर द्वारा, बल्ले का किनारा लगा था और विकेट का पतन। थँक्यू विजय। तर व्यासपीठ पूर्ण मान्यवरांनी भरलंय, तर आपण काही सन्मानांकडे वळूया। भारतीय जनता पार्टी कल्याण शहर उपाध्यक्ष शत्रुघ्न भोईर यांना यायचं, त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल एवन जोडीचे शिलेदार सुकेशदा डाकी यांच्या शुभ हस्ते। तर शत्रुघ्न भोईर आपण या, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना आपण सन्मानित करतोय सुकेशदा डाकी यांच्या शुभ हस्ते। ताश के पत्तों की तरह पारी भी करती हुई मोटी देसाई की। 9 गेंदों में 33 रन चाहिए, मात्र 3 विकेट साथ में है। 4 बल्लेबाजों को आउट कर चुके हैं रिद्देश पाटिल, जिसमें एक हैट्रिक भी शामिल है। नए बैटर संदेश आए हैं। शत्रुघ्न भोईर भारतीय जनता पार्टी कल्याण शहर उपाध्यक्ष, त्यांचा शुभ सन्मान होता है। नाउ बैक टू क्रिकेट, ओवर टू यू कॉम्बॉक्स। अगली गेंद शॉट ऑफ लेंथ, इस बार खींचा है ऑन साइड में, गेंद हवा में, डीप मिड विकेट पर, फील्डर गेंद के नीचे, एक और बढ़िया कैच, एक और विकेट झटकते हुए रिद्देश और उनका 5 विकेट हॉल पूरा होता हुआ। मेरे ख्याल से ये तीसरे गेंदबाज है जिन्होंने केंद्रीय राज्य मंत्री चषक में 5 गेंदों पर 5 विकेटें लिए। ऐसा लग रहा है कि देसाई के बल्लेबाजों को घर जाने की जल्दी है, जिस तरह से वो आउट हो रहे हैं एक के बाद एक विकेट। निश्चित रूप से
काफ़ी ज़्यादा जल्दबाजी की है बल्लेबाजों ने। हालांकि अब तो कोई चारा भी नहीं है, अब तो बड़े स्ट्रोक्स खेलने हैं। 8 गेंदें बाकी है, 33 रन चाहिए और केवल 2 ही विकेट्स बाकी है। और एक और बेहतरीन गेंद इस बार देखिए, फुल लेंथ रखा था, इनसाइड एज लगा था, लेकिन किस्मत अच्छी बल्लेबाज की कि गेंद ऑफ स्टंप के करीब से निकल गई पीछे, लेकिन कोई रन नहीं इस गेंद पर। कमाल का खेल है क्रिकेट का। मिडन ओवर डालने का मौका है यहाँ पर गेंदबाज के पास, और इस ओवर में 3 विकेट्स तो ऑलरेडी चटका भी चुके हैं। मिडन ओवर क्या होगा ये देखने वाली बात है। 7 गेंदें 33 रन। सामना करते हुए राकेश, लॉफ्ट करने की कोशिश, जोरदार अपील कॉट बिहाइंड के लिए। विकेट तो नहीं मिला इस गेंद पर, लेकिन ये डॉट गेंद और इसके साथ ये ट्रिपल विकेट मेडन। यस, Thank you. धन्यवाद 1 मिनट के लिए रंजीत मात्रे साहब, जो कि हमारे 3 बाइक के स्पॉन्सर है, हमारे कमेंट्री बॉक्स में आए, और एडवोकेट प्रथमेश मात्रे, दोनों का हार्दिक स्वागत। तर राजाभाऊ पातकर, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख ग्रामीण, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। तर आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत राजाभाऊ पातकर यांना। कल्याण विभागातील अगदी फार मोठं असं व्यक्तिमत्व, सामाजिक कार्य असेल, राजकीय क्षेत्र असेल आणि क्रीडा क्षेत्राची दादांना अपार आवड आहे आणि अनेक विभागामध्ये क्रिकेट प्रमोटसाठी नेहमीच त्यांचं फार मोठं योगदान असतं। असे राजाभाऊ पातकर त्यांना आपण सन्मानित करतोय। थँक्यू सो मच, आपण आलात, आपल्या इव्हन जोडीच्या वतीने मनपूर्वक आभार। यानंतर आपण सन्मानित करणार आहोत निलेश भंडारी, भारतीय जनता पार्टी वॉर्ड अध्यक्ष कल्याण, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल सुकेशदा डाकी यांच्या शुभ हस्ते। 5 बैट्समैन 0 पे आउट हुए और 1 बैट्समैन ने सिर्फ 1 रन बनाया। अब जिन्होंने 39 बनाए वो ज़रूर पूछेंगे कि बाकी के बल्लेबाज क्या कोई और पिच पे बल्लेबाजी कर रहे थे जहां मैं कर रहा था। लगा तो ऐसे ही है, क्योंकि प्रेम देवकर जब खेल रहे थे तो ऐसे लग रहा था कि शायद बल्लेबाजी करना दुनिया का सबसे आसान काम है। इस अंदाज में वो बैटिंग कर रहे थे, बहुत आसानी से छक्के जड़ रहे थे, लेकिन जैसे ही प्रेम आउट हुए पारी का सत्यानाश हो गया। आखिरी ओवर की शुरुआत स्विंग करना चाहते थे ऑन साइड ठीक। बल्लेबाज। तर दिलीप पाटील, भारतीय जनता पार्टी चिटणीस कल्याण, त्यांचा देखील शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना देखील आपण सन्मानित करतोय सुकेशदा डाकी यांच्या शुभ हस्ते। अजयगरत मयूर मात्रे ने 15 विकेटें ली थी, लेकिन सेकंड हाईएस्ट विकेट टेकर पिछले गेंदबाज थे रितेश, 11 विकेटें ले चुके। ऐसे बीच एक और खिलाड़ी पेविलियन में लौटते हुए 9वें विकेट का पतन। एक ही बात रह गई है कि क्या देसाई स्पोर्ट्स ऑल आउट होने जा रही है। देसाई टीम को ऑल आउट करने का अच्छा मौका है। बाबाज 11 सोनारपाड़ा टीम के पास 4 गेंदें अब बाकी है इस मैच में, 32 रन अभी भी चाहिए। मैच में केवल औपचारिकताएं बची है, और बिल्कुल आपने सही कहा, इसी बात में अब रोचकता है कि ये 4 गेंदें अंतिम जोड़ी खेल पाएगी या नहीं। समर्थ पाटिल अंतिम बल्लेबाज के रूप में क्रीज पर। बल्लेबाजों ने जिम्मेदारी कहीं ना कहीं अपने कंधों पर नहीं ली है, मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों ने खासतौर पर। यस, ओ बाल बच गए, बल्ले के अंदर लगी थी। ये तो ऐसे है मानो बहुत ही टाइट सिचुएशन में जब कुंबले बल्लेबाजी को आते थे भारत के लिए। अनिल कुंबले के नाम भी टेस्ट क्रिकेट में शतक है। अपील और आउट, और इसके साथ ही ये मैच जीत लिया है बाबाज 11 सोनारपाड़ा ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन बाबाज 11 सोनारपाड़ा एंड हार्ड लक मोटी देसाई। देखिए, देसाई टीम का ये परफॉर्मेंस, कई मैचेस उनके मैंने यूट्यूब पे देखे, आज तक इतनी खराब बल्लेबाजी नहीं देखी। कारण क्या है, कप्तान जाने बल्लेबाज जाने, हार्ड लक, लेकिन कॉन्ग्रेचुलेशन, 100% मार्क्स देना चाहिए बाबाज 11 को। अभिनंदन। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम आपको लिए चलते हैं।